नंदुरबारमधील भाजपाचे माजी नेते यांच्या कथित ऑडिओ क्लिप प्रकरणात दिवसेंदिवस वेगवेगळ्या बातम्या समोर येत आहेत. विजय चौधरी यांनी पदाचा राजीनामा दिला आहे आणि आता त्यांचा पीए यश टिपरेला देखील पुण्यातून नंदुरबार पोलिसांनी अटक केली आहे. परंतु सामाजिक कार्यकर्त्या हेमलता शितोळे यांनी आज गंभीर प्रश्न उपस्थित केला आहे. जर विजय चौधरी यांच्या मुलाने तक्रार केली होती, तक्रारीत देखील ऑडिओ क्लिप बाबत म्हटले गेले आहे. पीएला अटक देखील करण्यात आली आहे. पोलीस अधीक्षकांच्या म्हणण्यानुसार पीए यश टिपरे हा विजय चौधरी यांच्याकडे काम करत असताना एका पेनड्राईव्ह मध्ये त्याने चौधरी यांच्या मोबाईल मधून डेटा कॉपी केला होता. यामध्ये काही संभाषण क्लिप असल्याचे अटक केलेल्या यश टिपरे या आरोपीने हे मान्य केलेले आहे. मग ते एआय द्वारे ऑडिओ क्लिप तयार केले असं कसं म्हणता येईल? इतक्या अनेक क्लिप एआयच्या अचूक शकत नाही असा प्रश्न हेमलता शितोळे यांनी उपस्थित केला आहे. तर यावेळी त्यांनी पत्रकारांशी बोलताना पोलीस तपासाबाबत देखील शंका उपस्थित केली असल्याचे दिसून आले आहे. बघूयात काय म्हटलं आहे हेमलता शितोळे यांनी. मीडियाला एसपी मॅडमांनी स्वतः बाईट दिला की जे विजय चौधरींचे पीए होते यांनी स्वतः कबूल केलं की विजय चौधरींच्या मोबाईलमधून मी पेन ड्राईव्ह मध्ये ऑडिओ क्लिप घेतल्या. मग आता त्याच्यावर ऑलरेडी गुन्हे दाखल झालेले आहे. विजय चौधरी यांच्या मोबाईलमधील डेटा त्याने एका पेनड्राईव्हमध्ये कॉपी केला होता आणि सदर पेनड्राईव्हमध्ये काही संभाषण क्लिप असल्याचं त्याने मान्य केलेलं आहे. आजही आता आम्ही निवेदन दिले आहे, त्याची निष्पक्ष चौकशी होईल, त्यावरही गुन्हा दाखल होणार आहे. पण आधी जो अॅट्रॉसिटी कलम म्हणून आपलं झालेलं असताना देखील पोलीस प्रशासन पोलीस प्रशासनाचा काय विषय मला माहित नाही, पण मॅडमच स्वतः एसपी मॅडम म्हटल्या की ऑडिओ क्लिप मध्ये त्याने मान्य केलेलं आहे, त्याला अटक झाली पाहिजे होती आतापर्यंत, पण अटक होत नाहीये. काय कारण असेल माहित नाही, पण अटक करण्यात यावी. आता मगाशी प्रफुल्ल पटेल म्हटले की जर कायद्याने निष्पक्ष चौकशी झाली नाही तर आम्ही जन आंदोलन छेडू. आणि ही खरंच गोष्ट आहे की आता येणारे 9 ऑगस्ट आहे. 9 ऑगस्टचा शांततेत सर्व जिल्ह्यामध्ये हा आम्ही शांततेचा संदेश देत असतो. परंतु जन आंदोलन छेडत असताना कधी काल बोट लागलं, त्यामुळे प्रशासनाने लवकरात लवकर कारवाई करावी, म्हणजे जेणेकरून नंदुरबार जिल्हा हा शांततेत राहील. आणि दुसरी गोष्ट की ते म्हणतात की एआय क्लिप आहे, पण एआय क्लिपचा काय विषय आला? त्यांच्याच मुलाने मान्य केलंय FIR मध्ये की आमचा मोबाईल चोरीला गेलाय, कोणीतरी पीएने मोबाईल चोरी, त्यांनीच रायटिंग मध्ये दिलेलं आहे आणि ते स्टेटमेंट सांगतात की एआय आहे. तसं एआय टेक्नॉलॉजी ही फॉरवर्ड झालेली आहे, परंतु 5000 ते 7000 क्लिप एआय करू शकत नाही. आणि वैयक्तिक एका विषय नाहीये, तो पूर्ण महाराष्ट्रातला मिनिस्टर असतील, आमदार असतील आणि एक महिला विषय असतील बोलतात. बघा, केंद्राच्या राज्यमंत्री आदरणीय रक्षाताई खडसे, आपल्या माजी संसद आदरणीय हिनाताई गावित, आपल्या रोहिणीताई खडसे यांच्याबद्दल अजून अनेक आहे, मालतीताई वळवे आहे, कल्पना पंड्या आहेत, त्यात मी पण आहे, पुन्हा एक सविता देसाई, अशा अनेक महिलांवर अश्लील शब्द वापरले. अरे आपल्या केंद्रस्थानी जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेब बसले ते सुद्धा केंद्रस्थानी महिलांना घेऊन सन्मानाने बोलतात, सन्मानाने त्यांना वागवतात. आणि आपली महाराष्ट्राची छत्रपती शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आपण त्या संस्काराने, त्या संस्कृतीने चालत असतो. आणि अशात महिलांना अशा अश्लील भाषा वापरताय आणि त्यांना अटक होत नाहीये. अटक लवकरात लवकर करण्यात यावी. ऑलरेडी गुन्हे दाखल आहे, नाही केली तर 2 दिवसामध्ये आंदोलन छेडण्यात येणार आहे.